नांदेड़ में कोरोना की जंग में सबसे आगे रहने वाली आशा मुलाजिमीन हैं। बल्दिया उज़्मा के महकमे सेहत के तहत काम करने वाली इन मुलाजिमाओं से खिदमत तो ली जा रही है, लेकिन इनकी जानों की फिक्र नहीं की जा रही है। वहीं इन्हें इनके कामों का मुनासिब मुआवजा भी नहीं दिया जा रहा है। बल्दिया की इस नाइंसाफी के खिलाफ आशा वर्करों ने बल्दिया उज़्मा में एहतजाजी धरना दिया। धरने की क़यादत CPIM की जानिब से की गई। इन आशा वर्करों ने मुख्तलिफ मांगें कमिश्नर को सौंपी और इन पर जल्द से जल्द अमल करने का मुतालबा किया। कोरोनाचा आम्ही सर्वे करतोय, प्रत्येक डोर टू डोर जातो। आम्हाला एक छोटंसं मास्क आहे आणि हँड ग्लोव्ज आहेत आणि त्याचा काय अजून भत्ता आम्हाला दिलेला नाही। त्याच्यासाठी आम्ही हे सगळे बसलेले आहेत। काय तुमची मागणी काय आहे? आमच्या मागण्या आहेत नागपूरच्या खंडपीठानं 200 रुपये रोज म्हणून महानगरपालिकेच्या बजेटमधून द्यावं असं म्हणून त्यांनी आदेश दिलेले आहेत, पण आपल्या इथं अजून ते दिलेले नाही आहे। आणि रेकॉर्ड किपिंगचे शासनाचा सुद्धा आहे की रेकॉर्ड किपिंगचे त्यांना मंथली 2000 रुपये टाका, ते पण टाकले नाही। फक्त प्रोत्साहन भत्ता केंद्र शासनानं जो दिलेला आहे तोच टाकलेला आहे, राज्य शासनानं दिलेला आहे तो अद्याप मिळालेला नाही आहे। कारण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देशव्यापी आज हाक दिलेली आहे। या देशव्यापी हाकमध्ये नांदेड जिल्हाही सहभागी झालेला आहे। आमच्या मुख्य मागण्या आहेत कोविड-19मध्ये जे केंद्र शासन कामगार असेल, कष्टकरी शेतकरी यांच्याबद्दल अपयशी ठरलेलं आहे, त्याबद्दल आम्ही आज इथे निषेध करत आहोत। आमच्या मुख्य मागण्या आहेत आयकर लागू नसणाऱ्या प्रत्येक कामगारी कष्टकऱ्यांच्या खात्यावर 7,500 रुपये पुढचे 6 महिने टाकले पाहिजे। प्रत्येक कुटुंबाला पुरेल असे एवढे राशन दिलं पाहिजे। आता आमच्या काही स्थानिकच्या मागण्या आहेत। महानगरपालिकेत आयुक्त सरांसोबत आमची 22 तारखेला जी बैठक झालेली आहे, महाराष्ट्राच्या इतर राज्यामध्ये 5,000 रुपये किंवा 6,000 रुपये असे लागू झालेले आहेत, पण नांदेड महानगरपालिकेनं या आशांना एकही रुपया दिलेला नाही। कोविड-19मध्ये ग्राउंडला काम करत असणाऱ्या आशांना प्रोत्साहन भत्ता सुद्धा दिलेला नाही आहे। त्या ठिकाणी मी महानगरपालिकेचा निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाला सुद्धा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या जर मान्य झाल्या नाही तर 3 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामधील 72,000 आशा आणि 3,500 गटप्रवर्तक हे संपावर जाणार आहे। त्या ठिकाणी हे नमूद करते।